लोकसभेचा पराभव झाला, माझ्यामुळे झाला, मी जबाबदार आहे, नैतिक जिम्मेदारी मी घेतो. महाराष्ट्र विसरला नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, किती लोक तुमच्या घरासमोर सागर बांगल्यासमोर जमले होते, अफाट मीडिया जमली होती. राजीनामा नका देऊ, राजीनामा नका देऊ. नाही, तुम्ही म्हणले मला राजीनामा द्यायचा आहे, राजीनामा द्यायचा आहे, कारण मी जबाबदारी घेतोय लोकसभेच्या पराभवाची. पक्ष हारला तर तुम्ही जबाबदारी घेताय, पण महाराष्ट्रामध्ये बदलापूर सारख्या घटना घडतायत, उरण सारख्या घटना घडतायत, नवी मुंबईच्या मंदिरात बलात्कार घडतोय, लातूरच्या हॉस्टेलमध्ये मुलीला दलित तरुणाला मारून टाकलं जातंय. समग्र महाराष्ट्राचा कायदा व सुव्यवस्था बिघडलेला आहे. पूर्णपणे महाराष्ट्रातला कायदा व सुव्यवस्था उद्ध्वस्त झालेला आहे. आज बदलापूरमध्ये जो उद्रेक झाला, जो आक्रोश होता, तो कुणाच्या विरोधात होता? चिमुरड्यांवरती महाराष्ट्रात अत्याचार होतो. 12-12 तास पोलीस स्टेशनला बसल्यावर एफआयआर होत नाही. कोण नैतिक जबाबदारी घेणार आहे? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घ्यायला तुम्ही पुढे आलते. कायदा व सुव्यवस्था बिघडलेली, जबाबदारी कोण घेणार? कायदा व सुव्यवस्था बिघडलेली जबाबदारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला घ्यावी लागेल. आणि नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला पाहिजे. एक क्षण बी गृहमंत्री पदावर बसण्याचं तुम्हाला अधिकार राहत नाही. जिथं महिलाच तुमच्या नेतृत्वात सुरक्षित नाही, चिमुरड्या सुरक्षित नाहीत, 2-2, 3-3 वर्षाच्या मुली सुरक्षित नाहीत, तिथं तुम्ही तरी सुद्धा खुर्चीला चिटकून बसू शकतात. याच्यापेक्षा असंवेदनशील कुणी असू शकतं का? ज्याची नैतिक जबाबदारी घ्यायची ती घेत नाहीत, आणि ज्याच्याशी महाराष्ट्राचं काहीच घेणं देणं नाही, तुमच्या हारण्याशी पराभवाशी, त्याची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला तुम्ही तयार होतात. आता राजीनामा द्या. ही तुमची नैतिक जबाबदारी बदलापूरचं घडलंय. भाजप पक्षाच्या संस्थेच्या त्या ठिकाणी नेत्याच्या संस्थेमध्ये घडलंय. लातूरला ज्या संस्थेमध्ये दलित तरुणाचं हत्याकांड झालं, ते संस्थाचालक सुद्धा भाजपशी निगडीत आहे. नैतिक जबाबदारी घेणार की नाही? दलितांचे हत्याकांड सुरू आहेत, महिलांवर अत्याचार सुरू आहे, आणि तुम्ही नैतिक जबाबदारी घेत नाहीत. ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी आहे की देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे.